नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओपन डिफेकेशन फ्री ODF घोषित केलेले पहिले राज्य कोणते? तर आपल्याकडे पर्याय आहेत बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम. तर बरोबर उत्तर आहे, एनी गेसेस? तर बरोबर उत्तर आहे सिक्कीम. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास मुक्त म्हणजेच ODF घोषित केलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य होते. स्वच्छ भारत मिशन हा भारत सरकारने 2014 मध्ये सुरू केलेला एक प्रमुख कार्यक्रम होता, ज्याचा उद्देश आपल्याला जसं की माहिती आहे की भारताला उघड्यावर शौचमुक्त करणे, स्वच्छता आणि स्वच्छता सुनिश्चित करणे आणि स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देणे असा होता. तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत न्यूयॉर्क, पॅरिस, जिनिव्हा आणि रोम. तर करेक्ट उत्तर आहे पॅरिस. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण युनेस्कोचा अर्थ जाणून घेऊया. तर युनेस्को याचा अर्थ संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. युनेस्कोची स्थापना 4 नोव्हेंबर 1995 रोजी झाली होती. त्याचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. सध्या युनेस्कोचे 193 सदस्य व 11 सहकारी सदस्य आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री LP हेमंत के श्रीनिवासुलू यांना कशासाठी मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत मनोरंजन उद्योगातील त्यांच्या योगदानाबद्दल, बी ऑप्शन आहे व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, सी ऑप्शन आहे क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वासाठी आणि डी ऑप्शन आहे पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या उत्कृष्टतेसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की श्रीनिवासुलू हे बिझनेसमॅन होते. मग त्यांचं काहीतरी त्यांना सन्मान मिळाला असेल ते बिझनेस रिलेटेड आहे. तर आपण इथे आता ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक पाहूया. आता ए ऑप्शन मध्ये काय, मनोरंजन म्हणजे ते एंटरटेनमेंट रिलेटेड असेल, तर हा ऑप्शन कट झाला. सी ऑप्शन आहे क्रीडा क्षेत्रातील म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड काहीतरी असेल, सो हा देखील ऑप्शन कट झाला. डी ऑप्शन आहे पर्यावरण संवर्धनातील म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड, तर हा देखील ऑप्शन कट झाला. उरलं काय, बी, आणि त्यात काय व्यापार म्हणजेच बिझनेस. म्हणजेच श्रीनिवासुलू जे बिझनेसमॅन होते म्हणून त्यांना त्या क्षेत्रात सन्मानित केलं होतं. म्हणून आपलं आन्सर येतं व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2022 मध्ये कोणत्या देशाने G7 चे अध्यक्षपद स्वीकारले?
तर आपल्याकडे पर्याय आहेत नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स. तर करेक्ट उत्तर आहे जर्मनी. तर 1 जानेवारी रोजी जर्मनीने G7 चे अध्यक्षपद स्वीकारले. G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. यामध्ये US, कॅनडा, जपान, फ्रान्स, UK, इटली आणि जर्मनी या सगळ्या देशांचा समावेश होता. जून 2021च्या शिखर परिषदेत G7 नेत्याने 2.3 अब्ज लसीचे डोस वितरित करण्यास सहमती दिली. तर मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता देश SAARC चा सदस्य नाही? आपल्याकडे पर्याय आहेत नेपाळ, मालदीव, चीन, अफगाणिस्तान. तर अचूक उत्तर आहे चीन. तर मित्रांनो, SAARC म्हणजे काय असतं? तर SAARC ही एक क्षेत्रीय सहकार्याची दक्षिण आशियाई संघटना आहे, जी एक प्रादेशिक आंतरशास्त्रीय संस्था आहे. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका आणि बांगलादेश हे सदस्य देश आहेत. तर चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत 2009, 2005, 2006 आणि 2008. तर करेक्ट उत्तर आहे 2005. तर माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, जो नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित नियम आणि प्रक्रिया ठरवतो. माहितीचा अधिकार हा कायदा 2005 साली लागू करण्यात आला. माहितीचा कायदा माहिती स्वातंत्र्य कायदा 2002 या कायद्याने बदलण्यात आला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया, तो म्हणजे खालीलपैकी कोणते त्रिपुराचे लोकनृत्य आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत धालो, देखणी, होजागिरी आणि गोफ. तर करेक्ट उत्तर आहे होजागिरी. म्हणजे होजागिरी हे त्रिपुराचे लोकनृत्य आहे. तर जे पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे ते धालो आणि देखणी, तर ते गोव्यातील वेगवेगळ्या भागातील लोकनृत्य आहेत. तर गोफ हे कोकणचे लोकनृत्य आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? आपल्याकडे पर्याय आहेत समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, साहित्य, संगीत. तर करेक्ट उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विलक्षण क्षमता आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक संचालक दिवंगत डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपल्याकडे पर्याय आहेत APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, AS किरण कुमार, K राधाकृष्णन. तर करेक्ट उत्तर आहे विक्रम साराभाई. तर डॉक्टर साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जात होते. ते एक महान संस्था निर्माते होते आणि त्यांना विविध मोठ्या क्षेत्रात संख्येने संस्था स्थापन करण्यास मदत केली. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष देखील होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, BCG लस कशासाठी वापरली जाते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत क्षयरोग, मेंदूज्वर, स्कर्वी, फुफ्फुसांचा कर्करोग. तर करेक्ट उत्तर आहे क्षयरोग. तर BCG याचं फुल फॉर्म होतं बॅसिलिन कॅलमेट ग्वेरिन. तर ही सध्याची क्षयरोगाची लस आहे. ही एक जिवंत लस आहे जी रोगाचा गंभीर बालपणापासून संरक्षण करतं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर तो आहे टॅडॅश हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत अगती ज्वालामुखी, कॅनोर ज्वालामुखी, सॅडल पीक ज्वालामुखी आणि बॅरन बेट ज्वालामुखी. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट उत्तर आहे बॅरन बेट ज्वालामुखी. तर भारताचा एकमेव पृष्ठी किल्ला सक्रिय ज्वालामुखी हा बॅरन बेटावर आहे, जो प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या
दक्षिणेस सुमारे 135 किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट अंदमान समुद्रातील भूकंपीय दृष्टी सक्रिय टेक्टोनिक प्लेसवर आहे. बॅरन आयलंड हे खडकाळ बेट आहे ज्याचा व्यास सुमारे 3 किलोमीटर आहे आणि येथे ज्वालामुखी 1991 मध्ये आणि नंतर 1994 ते 95 मध्ये पुन्हा फुटली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, स्व अभ्यासासाठी प्राथमिक स्तरावरील पुस्तकांमध्ये रणजित सिंग डिसाळे यांनी कोणते तंत्र जोडले आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत इन्फोग्राफिक, सचित्र प्रतिनिधित्व, QR कोड आणि वेब मॉडेल. तर करेक्ट उत्तर आहे QR कोड. तर सोलापूर येथील शाळेच्या शिक्षकाने प्राथमिक स्तरावरील पुस्तके QR कोडसह स्वयं अध्ययनासाठी ॲनिमेशन करून जागतिक शिक्षण पुरस्कार जिंकला होता, तो म्हणजे 2020 मध्ये. हे QR कोड देणे हे तंत्र होते जेणेकरून विद्यार्थी व्हिडिओ लेक्चरला उपस्थित राहू शकतील आणि कविता आणि कथा ऐकू शकतील. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावते? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे सभापती, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर करेक्ट उत्तर आहे राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो संसदेची संयुक्त बैठक भारताचे राष्ट्रपती बोलवतात आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थित लोकसभेचे उपसभापती किंवा त्यांच्या अनुपस्थित राज्यसभेचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर बातम्यांमध्ये दिसणारे अंगदवीर सिंग बाजवा आणि गनेमत शेखोन कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर आपल्याकडे पर्याय आहेत शूटिंग, क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ. तर करेक्ट उत्तर आहे शूटिंग. तर अंगदवीर सिंग बाजवा आणि गनेमत शेखोन यांनी 66व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पंजाबसाठी स्कीटमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. म्हणून आणि नेमबाजीच म्हणजेच काय, शूटिंग. तर आपला करेक्ट उत्तर येतं शूटिंग. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2023 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या भारतातील पहिल्या अंतराळ आधारित वेधशाळेचे नाव काय आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अरुण L1, आदित्य L1, कथिर L1, सूर्य L1. तर करेक्ट उत्तर आहे आदित्य L1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी आदित्य L1 लॉन्च केली होती. आदित्य L1 मोहीम ही सूर्याची अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित वेधशाळा श्रेणीची भारतीय सौर मोहीम आहे. ही सूर्य पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंशियन बिंदू भोवती म्हणजेच L1 भोवती प्रभामंडळ कक्षेत ठेवली होती.